हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. विज्ञान सिरीजमधलं हे 6वं लेक्चर आणि 6वं लेक्चर हे आपण पाहणार आहोत अणुवस्तुमान, रेणुवस्तुमान, त्याचबरोबर मोलची संकल्पना आणि त्याच्यावर आधारित काही गणितं जे आपल्याला वारंवार आयोग अलीकडे विचारतं आणि त्याच्यानंतर या गणितांना कशा प्रकारे टॅकल करायचं आहे एक साध्या सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. जरी आपल्याला कोणत्याही पूर्वतयारीची याच्यामध्ये आवश्यकता असली तरीसुद्धा काही 2-3 फॉर्म्युलेज आहेत तेवढे लक्षात ठेवले तरीसुद्धा अशा प्रकारची गणितं जर आली तर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकता. अशा पद्धतीने या सेशनचं आपण अरेंजमेंट केलेली आहे. ओके, तर आपण अतिरिक्त वेळ न घालवता आपण थोडक्यात समजून घेऊ रेणुवस्तुमान म्हणजे काय, अणुवस्तुमान म्हणजे काय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण गणितं सुरू करू जी की आपल्या आजच्या टॉपिकची हायलाइटेड पॉईंट्स आहेत. ओके, सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे काय, मोल ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. मोल म्हणजे काय, तर पदार्थाचं ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं जे वजन असतं त्याला आपण मोल म्हणू. म्हणजेच काय की रासायनिक पदार्थ आहे आणि तो पदार्थ आपण मोजण्यासाठी एक मोल ही संकल्पना वापरतो. युनिट, ॲज अ युनिट किंवा एकक म्हणून आपण त्याला वापरतो. ओके, पण पदार्थाचं ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं वजन म्हणजे काय आपण म्हणू त्याला मोल असं म्हणू. ओके, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, आपण इथे कार्बनचं एक उदाहरण दिसते तुम्हाला आणि दुसरं म्हणजे कॉपरचं उदाहरण दिसते. कार्बन याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कार्बनच्या एका अणूचं अणुवस्तुमान किती असतं तर 12 असतं. बरोबर, अणुवस्तुमान 12 असतं. त्याचबरोबर आता इथे तुम्ही पाहताय की 1 मोल म्हणजे काय, कार्बनचं 1 मोल म्हणजे काय 12 ग्रॅम. आता जे अणुवस्तुमान आहे ते ग्रॅममध्ये आपण इथे मोजलेलं आहे आणि ग्रॅममध्ये मोजलेलं जे अणुवस्तुमान आहे त्याला आपण काय म्हणतो तर 1 मोल असं म्हणतो. त्याचप्रमाणे जर आपण कॉपरचा विचार केला तर कॉपरमध्ये कसं आहे तर कॉपरचं अणुवस्तुमान जे आहे ते किती आहे आपल्याला पाहायला मिळतं तर 63.5. बरोबर, 63.5 आहे आणि 63.5 म्हणजेच काय तर तो कॉपरचा 1 मोल असेल. कॉपरचा 1 मोल किती आहे 63.5, कारण कॉपरचं अणुवस्तुमान तेवढं आहे आणि ते ग्रॅममध्ये व्यक्त केलं त्यामुळे आपण काय म्हणू तर कॉपरचं 1 मोल जो आहे तो 63 ग्रॅमचा असेल आणि कार्बनचा 1 मोल जो आहे तो 12 ग्रॅमचा असेल. आता याच्यामध्ये एक दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे कोणता तर ॲव्होगाड्रो नंबर. ठीक आहे, ॲव्होगाड्रो नंबर जो आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे. जर जी ॲटमची संख्या आहे ही सारखी असणार आहे आणि ती किती असेल प्रत्येक याच्यामध्ये 1 मोलमध्ये जी ॲटमची संख्या असेल ती किती असेल सारखी असेल आणि ती किती असेल तर 6.02 × 10⁻23 ॲटम. हे पाठ करायचं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला काही कन्फ्युजन -3 देतील. इथे 6 किंवा 6च्या ऐवजी 7 असेल, इथे 16 असेल, काही असेल किंवा इथे 23च्या जागी 24, 25, 26 असं देखील विचारलं जाईल. त्यामुळे ते कन्फ्यूज व्हायचं नाही, हे आकडं लक्षात ठेवायचं आणि याला ॲव्होगाड्रो नंबर असं म्हणतात. त्यानंतर आपण कॉपर पाहिला. कॉपरमध्ये आपण इथे पाहिलं 63.5 हा त्याचा अणुवस्तुमान आहे आणि 1 मोल म्हणजे किती 63.5 ग्रॅम. आणि त्यानंतर कार्बनच्या बाबतीतही आपण इथे पाहिलेलं आहे. सो मोलची संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल की अणुवस्तुमान जे असतं त्याला ग्रॅममध्ये आपण व्यक्त केलं की त्याला आपण काय म्हणतो मोल ही संकल्पना आपण म्हणतो. ओके, त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की ॲव्होगाड्रो नंबर जो आहे तो म्हणजेच काय की त्या नंबरच्या आधारावर हे ॲव्होगाड्रो हे एक इटालियन केमिस्ट म्हणजे सायंटिस्ट होते आणि त्यांनी याच्यावर खूप रिसर्च केलेलं म्हणून त्यांचं नाव दिलं गेलं होतं. त्यांनी याचा शोध लावलेला वगैरे नाही आहे. ओके, तर इतरांनी ज्यावेळेस त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली त्यावेळी यांचं वर्क लक्षात घेऊन या नंबरला त्यांचं नाव दिलं. आणि आता हे ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे काय की नंबर ऑफ युनिट इन 1 मोल. जसं मी तुम्हाला सांगितलं एका मोलमध्ये असलेले नंबर ऑफ युनिट्स म्हणजे ते काही असतील. जर आपण अणुवस्तुमानांच्या बाबतीमध्ये बघतो तर ते अणू असतील. ओके, जर रेणुवस्तुमानाच्या बाबतीत बघत असू तर ते रेणू असतील. या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे टू बी प्रिसाईज 6.02214076 × 10⁻23. ओके, हा घात आहे त्याचा. तर याप्रमाणे जर आपण बघितलं तर ही व्हॅल्यू आहे, पण आपण कॅल्क्युलेशनसाठी काय घेतो फक्त 6च घेतो. 6 × 10⁻23 हा ॲव्होगाड्रो नंबर आपण वापरतो. पण परीक्षेमध्ये आपल्याला एवढं विचारणार नाही कोण, पण हे तरी किमान लक्षात पाहिजे 6.02 × 10⁻23. ओके, तर ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे काय तरी तेवढ्या नंबरचे अणू ह्या त्या पदार्थामध्ये किंवा एका मोलमध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात. 1 मोलमध्ये असलेले पदार्थ. आता समजा आपण कार्बनचं मगाशी इथे उदाहरण पाहिलं, या कार्बनमध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये किती आहेत तर सीमध्ये 12 हे त्याचा अणुवस्तुमान आहे. म्हणजेच 12 ग्रॅम काय झालं
1 मोल बरोबर 12 ग्रॅम झालं 1 मोल. आता 1 मोलमध्ये कार्बनच्या अस्तित्वात असलेल्या यांची संख्या किती असणार आहे, तर 6 × 10⁻23 एवढे त्याच्यामध्ये काय असतील, ॲटॉम असतील. ओके, एवढे ॲटॉम असतील. त्याचप्रमाणे इतरांचं म्हणजे जसं कॉपरचं पाहिलं त्याप्रमाणे. आता कॉपरच्या बाबतीमध्ये आपण बघितलं किती आहे, 63.5 हा त्याचा अणुवस्तुमान आहे. म्हणजे 63.5 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल. ओके, 1 मोल. आणि त्याची पण संख्या किती असेल, 6 × 10⁻23 हे एवढे त्याचे ॲटम असणार आहेत. ओके, म्हणजे तुम्ही याप्रमाणे लक्षात ठेवा कशा गोष्टी आहेत. सेम सगळ्यांमध्ये अणू असणार आहेत, अणूंची संख्या सारखी असणार आहे जर आपण या पद्धतीने पाहिलं. आणि 1 मोल याचा किती आहे, 12 ग्रॅमचा. याचा 1 मोल किती आहे, 63.5. कारण अणुवस्तुमान ग्रॅममध्ये आपण मोजतोय त्यालाच आपण मोल म्हणतो. ओके, मोल हे युनिट आहे पदार्थाची कोणतीही राशी मोजण्यासाठी वापरलेलं एक SI पद्धतीमधलं युनिट आहे. SI पद्धतीमधलं युनिट आहे. ओके, त्यानंतर ॲव्होगॅड्रो नंबर देखील तुमच्या लक्षात आला. त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं की आकारमान, 1 मोल किती आकारमान व्यापतं. म्हणजे 1 मोल असेल पदार्थाचं तर ते किती व्हॉल्यूम व्यापतं, तर 22.4 एवढं व्हॉल्यूम. ठीक आहे, म्हणजे हे लिटरमध्ये आपण मोजतो. इथे तुम्हाला दिसतं की DM³ म्हणजेच लिटर. 1 मोल जे आहे, 1 मोल हे 22.4 DM³ म्हणजेच लिटरमध्ये असतं. हे पाठ करायचं. 1 मोल बरोबर 22.4. जर तुम्हाला म्हटलं 1 मोल म्हणजे किती आकारमान व्यापतं 1 मोलमधलं पदार्थ, तर ते 22.4 लिटर एवढं पदार्थ काय व्यापतं, जागा व्यापतं. इथं तुम्ही पाहू शकता हायड्रोजनचा 1 मोल असेल तर तो 22.4, नंतर ऑक्सिजनचा 1 मोल असेल तर तो 22.4 आणि याचं नायट्रोजनचं असेल तरीसुद्धा 22.4. म्हणजे 22.4 लिटर एवढी आकारमान, एवढं व्हॉल्यूम व्यापण्याचं काम कोण करतं, 1 मोल करतं. म्हणजे 1 मोल इज इक्वल टू 22.4 हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, ॲव्होगॅड्रो नंबर आपण पाहिला, मोलची संकल्पना पाहिली. त्यानंतर पुढे रेणुवस्तुमान म्हणजे काय. रेणुवस्तुमान म्हणजे काय, तर आपल्याला आता जर आपण पाहिलं की रेणू म्हणजे कसा, तर हे छोटे छोटे अणू आहेत त्यांनी मिळून तयार झालेलं आपण एक त्याला काय म्हणतो, एक मॉलिक्यूल म्हणतो. मॉलिक्यूल इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल. तर हा मॉलिक्यूल जो आहे तो कसा तयार झालेला असतो, छोटे छोटे अणू मिळून. जर आपण या अणूंची बेरीज केली, अणूंचं जे वजन आहे त्याची बेरीज केली तर काय होईल, ते प्रत्येकाचं जर आपण ॲटॉमिक मास मोजलं, प्रत्येकाचं ॲटॉमिक मास मोजलं तर आपल्याला काय होईल, सगळ्या ॲटॉमिक मासची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, मॉलिक्युलर मास मिळेल. म्हणजेच रेणुवस्तुमान मिळेल. म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये अस्तित्वात असलेले जेवढे काही अणू आहेत त्या अणूंच्या वस्तुमानांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, रेणुवस्तुमान मिळेल. म्हणजेच तुम्ही डेफिनेशन पाहू शकता, रेणुवस्तुमान म्हणजे एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची काय आहे, तर बेरीज आहे. बेरीज आहे म्हणजे आपल्याला काय करायचं, त्या सगळ्यांची ॲडिशन करायची. फॉर एक्झाम्पल आपण इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की इथे तुम्हाला H2Oचं रेणुवस्तुमान काढलेलं दिसतंय. म्हणजेच काय, H2O 2 हायड्रोजन आहेत बरोबर, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याप्रमाणे 2 त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहेत, अणू दिसत आहेत. आणि हे हायड्रोजनचा अणू हे किती आहेत, तर 2 आहेत. आणि ऑक्सिजनचा अणू किती आहे, तर 1 आहे. म्हणजे H2O 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. जर हायड्रोजनचा आपण विचार केला तर हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे, तर 1 असणार आहे. आणि इथे त्याचे किती, 2 अणू आहेत, त्यामुळे आपण हा 2 ॲज इट इज ठेवला. त्यानंतर ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये अणुवस्तुमान किती आहे, 16 आहे. आणि किती संख्या आहे, तर 1च आहे. त्यानंतर पुढे जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला 2 आणि इथे 16 मिळेल. यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला किती मिळेल, 18. म्हणजे 18 हे काय असणार आहे, तर रेणुवस्तुमान असणार आहे. H2Oचं रेणुवस्तुमान. म्हणजे तुम्ही पाहिलं की हायड्रोजन इंडिव्हिज्युअल आहे आणि ऑक्सिजन इंडिव्हिज्युअल आहे. हे दोघं एकत्र आले आणि हे दोघं एकत्र येतात कसे, तर हे संयुग म्हणून एकत्र येतात. कारण त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बघितलं की विशिष्ट वजनी प्रमाणात एकत्र येतात, याचे 2 अणू, याचा 1 अणू असे एकत्र आल्यानंतर आपल्याला 18 एवढा काय मिळतं, रेणुवस्तुमान. हे रेणुवस्तुमान आहे. तर रेणुवस्तुमान ही संकल्पना मला वाटते तुम्हाला लक्षात आली असेल, कारण ही बेरीज केली आपण. इथे जसं म्हणतो की बेरीज, ह्या दोघांची आपण बेरीज केली. कोणाची, तर अणूंच्या अणुवस्तुमानाची. इथे हायड्रोजनचं अणुवस्तुमान आणि इथं काय आहे, ऑक्सिजनचं अणुवस्तुमान. या दोघांची आपण काय केली, बेरीज. आणि ती बेरीज किती आली, 18. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये असलेले जेवढे अणू आहेत त्या अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज करायची, म्हणजे आपल्याला रेणुवस्तुमान मिळतं.
हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. याच्या आधारावर आपल्याला मोलची संख्या काढायची आहे पुढे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला मोलॅरिटी त्याचबरोबर मोलॅलिटी हे 2 कन्सेप्ट आहेत, त्यात देखील आपल्याला गणितं सोडवायची आहेत. सुरुवातीला आपल्याला रेणू वस्तुमान काढणं आलं की आपलं अर्ध काम झालं. म्हणजे कोणतंही गणित सोडवताना तुम्हाला गणित समजणं आणि कशा पद्धतीने गणित सोडवायचं आहे याची पद्धती डोक्यात येणं म्हणजे तुमचं अर्ध गणित सुटल्यात जमा असतं. ओके, पुढे पाहूया आपण की आता इथे मोलची संख्या काढायची आपल्याला. पहिल्या पद्धतीचं गणित आहे की कसं की आपल्याला मोलची संख्या काढायची आहे. मोलची संख्या काढायची त्याच्याबद्दलचं गणित आहे. तुम्हाला असं डायरेक्ट विचारलं जाईल जसं आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसते. फॉर एक्झाम्पल आपण इथे उदाहरण जे घेतले, उदाहरण जे दिले त्याप्रमाणे तुम्हाला गणित विचारलं जाण्याची शक्यता आहे. 180 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड CH3COOH मध्ये किती मोल्स असतात, अशा पद्धतीचं गणित आहे. आता आपल्याला मोल्सची संख्या काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे तो आपण लक्षात घेऊ. फॉर्म्युला काय आहे तर मोलची संख्या इज इक्वल टू पदार्थाचे दिलेले वस्तुमान डिवायडेड बाय पदार्थाचे रेणू वस्तुमान. आता पदार्थाचे दिलेले वस्तुमान किती आहे, इथे दिलं आपल्याला 180 ग्रॅम, हे दिलेलं वस्तुमान आहे पदार्थाचं. आता मोलची संख्या म्हणजेच काय, पदार्थाचे दिलेलं वस्तुमान. आता पदार्थाचे रेणू वस्तुमान तर काढायला आपण आत्ताच शिकलो, H2Oचं आपण काढलं. हे रेणू वस्तुमान आहे. हे रेणू वस्तुमान काढायची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने आपण काढलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता इथे माहिती आहे पदार्थाचं रेणू वस्तुमान कसं काढायचं. आणि दिलेलं वस्तुमान तर ॲज इट इज प्रॉब्लेममध्ये आहे. मग आपण सोडूयात आणि सोडून आपण समजून घेऊ कशा पद्धतीने मोलची संख्या काढली जाते. ओके, मोलची संख्या कशी काढली जाते त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ. सुरुवातीला पदार्थाचं रेणू वस्तुमान म्हणजेच इथे तुम्हाला कोण कोण दिसतंय, याच्यामध्ये कोण कोण दिसतंय तर कार्बन आहे प्रेझेंट, त्याचबरोबर हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. आता तुम्हाला इथे कसं आहे की तुम्हाला अणुवस्तुमान कधी कधी आयोग पेपरमध्ये देतं आणि कधी कधी ह्या बेसिक ज्या काही ॲटम्स आहेत, मूलद्रव्य आहेत, तर त्यांचं आपल्याला अणुवस्तुमान लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ओके, तर इथे तुम्ही बघायचं आहे की इथे कार्बन आहे, त्यानंतर हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची. त्याच्यानंतर कार्बन किती आहेत, 1 आणि 2 कार्बन आहेत, तर त्याला 2ने गुणायचं. त्यानंतर हायड्रोजन किती आहेत, H3 आणि इथे H म्हणजे 4 आहेत, बरोबर, 4 आहेत. त्यानंतर ऑक्सिजन किती आहेत इथे तर 1 आणि 2 ऑक्सिजन आहेत, 1 आणि 2 ऑक्सिजन. ही पहिली मांडणी करून घ्यायची. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे तर कार्बनचं अणुवस्तुमान किती आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे किती, 12 आहे, बरोबर, त्याला 2ने गुणलं आपण. त्यानंतर हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे, 1 आहे, त्याला 4ने गुणलं आपण. त्यानंतर ऑक्सिजनचं किती आहे तर 16 आहे, त्याला आपण 2ने गुणलं. आता हे गुणल्यानंतर आपण पुढं काय करायचं, यांचं आपण उत्तर काढायचं. उत्तर काय येणार तर इथे येईल 12 गुणिले 4 म्हणजे 24 येणार. त्यानंतर 1 गुणिले 4 4 येणार, 16 गुणिले 2 म्हणजे 32 येणार. आता या पद्धतीने जर आपण सोडवलं तर आपल्याला किती याची टोटल करायची आपण, कारण काय रेणुवस्तुमान काढतोय. रेणुवस्तुमान म्हणजे काय की अणुवस्तुमानांची काय असते, बेरीज असते, म्हणून बेरीज करणार. आता बेरीज केल्यानंतर याचं उत्तर आपल्याला किती येईल तर 60 उत्तर येईल. ओके, 60 उत्तर आलं म्हणजेच काय आलं तर पदार्थाचं दिलेल्या पदार्थाचं काय आलं, हे रेणुवस्तुमान, ॲसिटिक ॲसिडचं रेणुवस्तुमान आपण काढलं. किती काढलं, 60. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला सांगतो आपल्याला पदार्थाचे दिलेले वस्तुमान. आता दिलेले वस्तुमान किती आहे, 180 ग्रॅम, 180 टाकलं. त्यानंतर आपण हे जे काढलं आहे काय पदार्थाचं रेणुवस्तुमान हे कसं असणार आहे, हे पण ग्रॅममध्ये असणार आहे. तर ग्रॅममध्ये ज्यावेळेस आपण काढू म्हणजेच 60 इथे काढलं, यांचं जर आपण डिव्हिजन केलं तर डिव्हिजन आपल्याला किती येतं, 6 त्रिक 18 म्हणजे 3 एवढं. म्हणजे हे जे 3 आहेत हे मोल आहेत. हे जे आपण काढलं आहे यालाच आपण काय म्हणतो तर मोलची संख्या. मग दिलेल्या पदार्थाच्या वस्तुमानाची मोलची संख्या कशी काढायची तर 180 ग्रॅम ॲसिटिक ॲसिडमध्ये किती मोल्स असतील तर 3 मोल्स असतील. ओके, 3 मोल्स असतील. कसे काढले आपण, प्रत्येकाचं रेणुवस्तुमान काढलं, त्यांची काय केली, बेरीज केली. बेरीज केल्यानंतर काय केलं, पदार्थाचं दिलेलं वस्तुमान आणि पदार्थाचं रेणुवस्तुमान याची आपण काय केली, डिव्हिजन केलं, रेशिओ घेतला आणि त्याच्यातून आपल्याला मिळालं किती तर 3 मोल एवढं उत्तर आलं. म्हणजेच हे आपलं काय असणार आहे, दिलेल्या पदार्थाचं त्याच्या वस्तुमानाची मोलची संख्या आपण काढली इथे, हे लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला मोलची संख्या काढणं हेच इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला हे सगळं व्यवस्थितपणे समजलं असेल. नसेल समजलं तर पुन्हा एकदा थोडं मागे जाऊन या सगळ्या गोष्टी समजून घ्या. नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघूयात, सेम पद्धतीचं गणित आहे, फक्त आपल्याला इथे काय बदलले, पदार्थ बदलला आहे. काय इथे पदार्थ काय आहेत, आता पाण्याच्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे, पाण्याच्या बाबतीत विचार केला आहे. सो आपण समजून घेऊ. सुरुवातीला कोण कोण आहे प्रेझेंट, हायड्रोजन आहे प्रेझेंट. ओके, त्यानंतर ऑक्सिजन आहे प्रेझेंट. हायड्रोजनचं किती आपल्याला माहीत आहे की
किती त्याच्यामध्ये अणू आहेत तर 2 आहेत आणि ऑक्सिजनचं किती आहे तर 1च आहे, H2O आहे, बरोबर. त्यानंतर हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती 1 आहे, संख्या किती आहे 2 आहे. ऑक्सिजनचं अणुवस्तुमान किती आहे 16 आहे, संख्या किती आहे 1 आहे. यांची जर आपण बेरीज गुणाकार केला तर आपल्याला 2 आणि किती मिळेल 16 मिळेल. म्हणजे यांची आता पुन्हा आपल्याला रेणुवस्तुमान म्हणजे काय, अणुवस्तुमानांची बेरीज किती येईल ती 18 आली. 18 आली हे काय आलं, पाण्याचं H2Oचं रेणुवस्तुमान, मॉलिक्युलर मास ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, रेणुवस्तुमान किती आलं 18 आलं. आता पुन्हा आपण काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला फॉर्म्युलामध्ये माहीत आहे दिलेलं पदार्थाचं दिलेलं वस्तुमान किती आहे 198 ग्रॅम. 198 ग्रॅम इथे टाकलं, त्याच्यानंतर आपण आलेलं जे 18 आहे हे आपण 18 काय केलं पदार्थाचं रेणुवस्तुमान आहे ते इथे काढलं. त्याच्यानंतर हे जर आपण सोडवलं तर आपल्याला किती येईल 18 एके 18 आणि नंतर 1 उरलं आणि तो पुन्हा एकदा 18 म्हणजे 11 मोल एवढं काय असणार आहे तर 198 ग्रॅममध्ये, ग्रॅम पाण्यामध्ये किती मोल्स असतील पाण्याचे तर 11 मोल एवढे असणार आहेत, 11 मोल असणार आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आता 1 मोलमध्ये आपण बघितलं किती जागा व्याप्त तर 22.4 एवढं आपण बघितलं लिटर. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की याच्यामध्ये किती आकारमान व्यापेल तर त्याला 22.4ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. 22.4ने मल्टिप्लाय करून तुम्ही डायरेक्ट काय काढू शकता त्याचं व्हॉल्यूम काढू शकता, त्याचं आकारमान काढू शकता. कारण 1 मोल आपण बघितलं आहे 1 मोल इज इक्वल टू 22.4 लिटर, बरोबर. तर हे या फॉर्म्युलानुसार आपण त्याला मल्टिप्लाय करून काय करू शकतो डायरेक्ट तुमचं व्हॉल्यूम किंवा आकारमान तुम्ही काढू शकता. पण सध्या परिस्थितीमध्ये आपण काय बघतोय तर फक्त मोल्सची संख्या कशी काढायची त्याच्याबद्दल आपण विचार करत आहोत. फॉर्म्युला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. पदार्थाचं दिलेलं वस्तुमान जे आपल्याला गणितामध्ये दिलेलं असतं आणि रेणुवस्तुमान जे आपण या पद्धतीने काढतो आणि काढल्यानंतर त्याला काय करायचं आहे डिवाईड करायचं आहे दिलेल्या वस्तुमानाला. आलेली जे उत्तर असेल ते आपले काय आहे तर मोलची संख्या असणार आहे. ओके, नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूयात. नेक्स्ट याच्यामध्ये आता इथे दिले तुम्हाला की 64 ग्रॅम मिथेन दिले. ओके, मिथेन दिले. मिथेनमध्ये कोण कोण प्रेझेंट आहे सगळ्यांचं लगेच आपण काय करून घ्यायचं मांडणी करून घ्यायची. कार्बन आहे, हायड्रोजन आहे. कार्बन किती आहेत तर एकच कार्बन आहे. ओके, हायड्रोजन किती आहेत तर 4 आहेत. त्यानंतर पुढे आता कार्बनचं आपल्याला माहीत आहे किती अणुवस्तुमान आहे 12 आणि 1 आहे. त्यानंतर पुढे काय हायड्रोजनचं किती आहे 1 आहे आणि 4. म्हणजे यांची जर आपण गुणाकार केला सुरुवातीला तर 12 येईल आणि इथे गुणाकार केला तर आपल्याला किती 4 येईल. आणि यांची आपल्याला आता काय करायचे अणुवस्तुमानांची बेरीज करायची, तेव्हा आपल्याला काय मिळेल रेणुवस्तुमान. म्हणजे 12 आणि 4 किती झाले 16 झाले. आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला म्हणजेच काय की मोलची संख्या काढायची आपल्याला. हे आपलं गणित आहे. मोलची संख्या काय आहे पदार्थाचं दिलेलं वस्तुमान, ठीक आहे, आणि त्यानंतर डिवायडेड बाय आपण काय करतो तर रेणुवस्तुमान जे आपण काढले आता रेणुवस्तुमान. आता रेणुवस्तुमान पदार्थाचं दिलेलं किती आहे 64 ग्रॅम आणि आपण काढले किती हे तर 16 ग्रॅम. हे आपलं रेणुवस्तुमान आहे. किती येईल 16 चोक 64 4 मोल एवढं काय असणार आहे हे उत्तर असणार आहे. सो एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलं की मोलची संख्या कशी काढायची. ओके, मोलची संख्या कशी काढायची ती आपण समजून घेतलेली आहे. 4 मोल हे याचं उत्तर मिथेनच्या बाबतीमध्ये असणार आहे. तुम्हाला फक्त एवढं लक्षात पाहिजे की कार्बनचं 12 आहे, हायड्रोजनचं 1 आहे, ऑक्सिजनचं 4 आहे. बेसिकली एवढे जरी लक्षात ठेवले 3 तरी पण आपल्याला काही अंशी गणित सोडवता येतं, परंतु आपल्याला काही अंशी सोडून जमणार नाही, उत्तर काढायचं आहे. त्यामुळे किमान आपल्याला 20 ते 25 जे काही बेसिक अणू आहेत त्यांचं आपल्याला माहिती असली पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांचे काय करू शकता अणुवस्तुमान किंवा त्यानंतर रेणुवस्तुमान किंवा त्याच्यानंतर मोल्स ह्या तुम्ही संज्ञा काढू शकता. ओके, सो सिम्पल आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. फक्त व्यवस्थित एक पॉईंटने जायचं आणि त्याच्यानंतर उत्तर काढायचं. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला ग्लुकोजचं म्हणजे काय C6, ओके, त्यानंतर C6, H12 आणि O6 याचं मला रेणुवस्तुमान काढून कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. ग्लुकोजचं रेणुवस्तुमान किती असेल. ओके, ग्लुकोजचं रेणुवस्तुमान किती असेल ते मला तुम्ही
कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर रेणू वस्तुमान काढल्यानंतर त्यानंतर 360 ग्रॅममध्ये ते ग्लुकोज याच्यामध्ये किती मोल्स असतील ते पण आपल्याला सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही याचं उत्तर सांगायचं आहे ग्लुकोजच्या बाबतीत C6H12O6. ओके, हे आपण पाहिलं. याच्यानंतर ही गणितं तुम्ही पाहिलीत, मोल्स कशा पद्धतीने काढतो, फॉर्म्युला काय आणि काय पद्धत आहे, इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता पुढचं एक त्याच्यामधलं प्रॉब्लेम आहे तो असा की 84 ग्रॅम नायट्रोजन वायू किती आकारमान व्यापेल. आता आकारमान किंवा व्हॉल्यूम हा शब्द तुमच्या ज्यावेळेस गणितामध्ये दिसेल की मोलच्या बाबतीमध्ये, त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवायचं 1 मोल इज इक्वल टू 22.4 लिटर, किंवा त्याला काय म्हणतो आपण, त्याला किंवा DM³ असं म्हणतो आहे. ओके, तर या पद्धतीने जर आलं तर तुम्हाला 1 मोल बरोबर 22.4 एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, नायट्रोजन किती ग्रॅम आकारमान व्यापेल हे लक्षात ठेवायचं. आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे नायट्रोजन म्हणजे काय, तर N2 बरोबर. N2 आता N म्हणजे किती, 2 आहेत. N किती आहेत, 2 आहेत. आणि Nची संख्या किती आहे तुम्हाला माहिती आहे किती, तर 14 आहे. Nची अणुवस्तुमान 14 आहे. गुणिले 2 केलं तर किती येतं, 28 येतं. 28 हे काय आलं, तर रेणुवस्तुमान आलं. आणि रेणुवस्तुमान आल्यानंतर आपण फॉर्म्युला काय आपला, तर दिलेलं वस्तुमान डिवायडेड बाय रेणुवस्तुमान म्हणजे किती, 28 आलं बरोबर. 28चं जर आपण याला भाग लावला तर आपल्याला किती येतं, 3 मोल्स एवढी आपली व्हॅल्यू येते. म्हणजे 3 मोल हे असणार आहेत. परत पुढे जर आकारमान व्यापेल हे जर आपल्याला काढायचं असेल तर हे आलेले 3 मोल, 1 मोल म्हणजे किती, म्हणजे आपण इथं हे पुन्हा लिहून घेऊ. 1 मोल इज इक्वल टू 22.4 लिटर. मग 1 मोल म्हणजे एवढं आहे. तर आपल्याला 3 मोल काढायचे असतील त्याला 3ने आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. याने जर 3ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला किती येतं, 4 3 चौक 12 12 1 3 दुणे 6 आणि 1 7 आणि 3 दुणे 6 म्हणजे 67. एवढं आकारमान व्यापलेलं असेल, लिटरमध्ये असेल हे. ओके, एवढं आकारमान व्यापलेलं असेल कोणी, तर 84 ग्रॅम नायट्रोजन वायूने. हे उत्तर पण आपण इथे काढलेलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं इथपर्यंत पद्धत सोपी मोलची, इथपर्यंत पद्धत सोपी कोणती, रेणुवस्तुमानाची. नंतर हा फॉर्म्युला दिलेलं वस्तुमान डिवायडेड बाय आपल्याला रेणुवस्तुमान, आणि नंतर आपल्याला काय करायचं, 1 मोल म्हणजे आपल्याला माहीत आहे किती असतं, आणि नंतर मग 3 मोल म्हणजे काय करावं लागेल, 3ने मल्टिप्लाय करून आपलं उत्तर काढावं लागेल. म्हणजे आलेलं जे उत्तर आहे ते आपलं काय असणार आहे, आकारमान असणार आहे, किंवा काय असणार आहे, व्हॉल्यूम ज्याला आपण म्हणतो. सो अशा पद्धतीचं देखील गणित तुम्हाला आलं तर त्या पद्धतीने पण सोडवायची तयारी ठेवायची, ती कन्फ्यूज व्हायचं नाही. इथपर्यंत तुम्ही सगळे जाल 3 मोलपर्यंत, आणि 3 मोल नंतर पुढे काय तर त्याचं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. कारण 1 मोल म्हणजे 22.4 एवढं आकारमान व्यापेल हे आपण लेक्चर सुरुवातीलाच पाहिलं, आणि म्हणून त्याने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 67.2 लिटर एवढपर्यंत आपण पोहोचू शकतो. जे व्हॉल्यूम असेल, जे आकारमान असेल, एवढं आकारमान व्यापेल. मोलची संख्या, रेणुवस्तुमान, या 3 गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत. ओके, पुढचा जो टाईप आहे तो म्हणजे कोणता, तर मोल फ्रॅक्शन. म्हणजे काय की एकूण मोल तुम्ही तर काढले, पण त्यातमध्ये जर एखादं सोल्युशन दिलं असेल तर त्या सोल्युशनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने फ्रॅक्शन काढायचं आहे, की त्याच्यामध्ये अस्तित्वात असलेलं जे काही मोलचं फ्रॅक्शन आहे ते कसं काढायचं आहे, तर त्याचं पण एक फॉर्म्युला आहे. ते म्हणजे काय, ज्याचे मोल फ्रॅक्शन काढायचे त्याच्या मोलची संख्या. आता मोलची संख्या तर आपण शिकलो आहे, आत्ताच काढायला शिकलो मोलची संख्या कशी काढतो, तर दिलेलं वस्तुमान डिवायडेड बाय रेणुवस्तुमान. आता मोलची संख्या तर काढायला शिकलो म्हणजे मोल, इथे आपलं जे काही आपण अभ्यास केला आहे त्याचा उपयोग इथं होणार आहे. एकूण मोलची संख्या, एकूण म्हणजे काय, त्यामध्ये जर मिश्रण असेल, जर ते व्यवस्थितपणे कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जेवढे आपल्याला घटक आहेत त्या घटकांचं काय करायचं आहे, त्यांची मोलची संख्या काढायची आणि नंतर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. उदाहरणातून समजून घेऊ कशा पद्धतीने आहे ते. ओके, 64 ग्रॅम मिथेन आणि 10 ग्रॅम हायड्रोजन एकत्र केल्यावर मिथेनचे मोल फ्रॅक्शन. आता कोणाचं आहे, ज्याचे मोल फ्रॅक्शन काढायचे म्हणजे कोणाचं काढायचं आहे, इथे तुम्ही बघू शकता, तर मिथेनचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. म्हणजेच काय, इथे आपल्याला याचं मोल, जी मोलची संख्या आहे ती कोणाची काढायची, मिथेनची काढायची. आणि एकूण मोलची संख्या म्हणजे मिथेन प्लस हायड्रोजन या दोघांची पण मोलची संख्या. त्यामुळे आपल्याला आता काम वाढलं आहे. म्हणजेच काय की आपल्याला दोघांचं पण आपल्याला मोलची संख्या काढावी लागणार आहे. आधी आपण काय करत होतो, एकाचीच काढत होतो, जे आपल्याला विचारले त्याची. आता जर 64 ग्रॅम मिथेनचा जर आपण विचार केला, मिथेन म्हणजेच काय, तर आपण लक्षात घ्या CH4. कार्बन आहे, हायड्रोजन आहे. कार्बन किती आहेत, 1 आहे. हायड्रोजन किती आहेत, 4 आहेत. कार्बनचं अणुवस्तुमान किती, 12 गुणिले 1 बरोबर किती, 12.
त्यानंतर हायड्रोजनचा अणुवस्तुमान किती 1 गुणिले किती 4 बरोबर किती 4. यांची टोटल किती आली आपली तर 16 आली. म्हणजे 16 हे रेणुवस्तुमान कसलं असणार आहे तर मिथेनचं असणार आहे बरोबर. आता मिथेनचं रेणुवस्तुमान आलं, पण आपल्याला माहिती आहे मिथेन या फॉर्म्युलेनुसार पदार्थाचं दिलेलं हे किती आहे वस्तुमान 64. इथे 64 मिथेन आहे आणि नंतर रेणुवस्तुमान किती आलं आहे 16. जर मोलची संख्या काढली तर मिथेनची किती येईल 16×64 म्हणजे 4 मोल हे आपलं उत्तर असणार आहे मिथेनच्या बाबतीत. इथेच थांबायचं आहे का तर नाही. आपल्याला काय करायचं आहे पुढे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर हायड्रोजन म्हणजे काय H2 बरोबर. H2 आता H2 म्हणजे काय H गुणिले 2. H किती असतं 1 गुणिले 2 बरोबर किती आलं 2 आलं. ओके 2 हे रेणुवस्तुमान आलं कोणाचं आलं हायड्रोजनचं. आता आपल्याला मोलची संख्या काढायची. फॉर्म्युला काय दिलेलं वस्तुमान किती आहे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम इथे घेतलं. ओके त्यानंतर पुढे आपण काय केलं की रेणुवस्तुमान किती आहे 2 त्याने डिवाईड केलं किती आलं 5 आलं. ओके 5 आल्यानंतर आपल्याला इथे लक्षात घ्यायचं की हे 5 जे आलेलं उत्तर आहे ते आपलं काय असणार आहे मोल असणार आहे. आता मोल हे कोणाचं आलं हायड्रोजनचं. 2 पद्धतीने आपण काढलं. हायड्रोजनचं 5 मोल आलं आणि मिथेनचं 4 मोल आलं. हे दोघं एकत्र केलेत. आता आपण यायचं आहे कुठे तर आपल्या मेन फॉर्म्युला काय आपला सांगतो ज्याचे मोल फ्रॅक्शन काढायचे त्याची मोलची संख्या. ज्याचं म्हणजे कोणाचं मिथेनचं मोल फ्रॅक्शन काढायचे. मोलची संख्या किती आले 4 आपण इथे अंशात ठेवलं. त्यानंतर एकूण मोलची संख्या. एकूण म्हणजे काय हा 4 आणि हा 5 बरोबर. हा जो आहे तो 4 आणि हा 5 किती येणार ते 9 येणार टोटल. मग जर आपण हे गणित जर सोडवलं तर ह्याचं जे उत्तर येईल ते आपलं काय असणार आहे मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन. ओके मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन कसं काढणार 9 0 40 झाले. नंतर 9 चौक 36 पुन्हा एकदा 4 9 चौक 36 0.44 हे आपलं मोल फ्रॅक्शन असणार कसलं मिथेनचं. या सगळ्या एकत्र सोल्युशनमध्ये काय असेल 0.4 एवढं मोल फ्रॅक्शन असेल. आता हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मोल फ्रॅक्शनमध्ये जर 2 घटक एकत्र केले असतील त्यांची फ्रॅक्शनची टोटल 1 असते नेहमी. कोणी एकत्र करा कितीही प्रमाणात एकत्र करा 64 घ्या इथं 65 घ्या 1000 घ्या किंवा इतर कोणी घ्या तर ह्या दोघांच्या मोल फ्रॅक्शनची टोटल म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन समजा प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1. आता आपण इथे माहिती आहे आपल्याला 1 आहे बरोबर. आणि त्यानंतर मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन आपण काढलं किती आहे 0.44. मग त्याला जर आपण इथे 1 मधून वजा केला 0.44 तर येणारं आपलं जे उत्तर असेल ते आपले 0.56 हे काय असणार आहे मोल फ्रॅक्शन ऑफ हायड्रोजन. किंवा तुम्ही या फॉर्म्युलेनुसार जरी काढला तरी पण उत्तर तेवढंच त्याच्या आसपास जाणारं असेल. म्हणजेच काय समजा मोल फ्रॅक्शन ऑफ आपल्याला तर दुसरं आपण गणित सोडू की मोल फ्रॅक्शन ऑफ हायड्रोजन विचारलं इथे मिथेन विचारलं या गणितात हे उत्तर आपलं आलेलं आहे. पण जर आपल्याला हायड्रोजनचं विचारलं तर काय येईल मग ज्याचे मोल फ्रॅक्शन काढायचे त्याची मोलची संख्या किती आहे 5 घेतली आपण आणि डिवाईड केले टोटलने. टोटल किती 9 आणि 5 आणि 4 किती येते 9. जर हे सोडवलं आपण तर किती येणार 9 0 0 नंतर 9 5 45 आणि पुन्हा एकदा 9 5 45 आणि हे पुढे जाईल म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू 56 जे आपण इथे पण काढले 0.56 0.55 म्हणजे जवळपास 56च्या आसपास जाणारं आपल्याला काय मिळेल हायड्रोजनचं मोल फ्रॅक्शन. आणि इथे आपण काढले मिथेनचं मोल फ्रॅक्शन काढण्याची पद्धत काय आहे ती पण लक्षात तुम्हाला आली असेल. ओके मोल फ्रॅक्शन कसं काढतो तर ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचे त्याची मोलची संख्या त्यानंतर एकूण मोलची संख्या. आपण काय केलं सुरुवातीला मिथेनची काय काढलं रेणुवस्तुमान काढलं. रेणुवस्तुमान आलं 16चं वरून आपण काय केलं त्याची मोलची संख्या काढली 64 गुणिले भागिले 16 इज इक्वल टू 4. त्यानंतर हायड्रोजनच्या बाबतीमध्ये तेच केलं आपण बरोबर त्याची मोलची संख्या काढली आणि ह्या 2 आलेल्या मोलची संख्ये आपण काय केलं मोल फ्रॅक्शन त्याच्यामध्ये टोटल असलेली मोलची संख्या किती आली ती आपण इथे 4/9 करून 0.44. हायड्रोजनचं पण आपण काढलं 5/9 इज इक्वल टू 0.55 और 56. ओके तर ह्या आणि ते तुम्हाला सांगितलं की ह्यांची सेपरेट काढली तरीसुद्धा यांची बेरीज केल्यावर किती येणार 1 येणार. हे पण आपण इथे बघितलेलं आहे. ओके मोल फ्रॅक्शन जे 2 एकत्र तुम्हाला दिलेले आहेत मिश्रणामध्ये तर त्या दोघांची टोटल किती येणार 1 येणार. ही पण इथे तुम्ही बघू शकता 0.55 आणि 0.44 हे 4 पुढे जाईल हे 5 जाईल. तर यांची टोटल जर आपण केली टोटल पण आपल्याला
किती आढळेल, 1 आलेली आढळेल. त्यामुळे हे पण एक समीकरण आहे, ते लक्षात ठेवायचं. मोल फ्रॅक्शन दोघांची जर आपण एकत्र केली तर आपल्याला ते टोटल 1 मिळते. ओके, एवढा तुम्हाला लक्षात आला असेल मोल फ्रॅक्शन काढण्याची पद्धत कशी आहे ती. त्यानंतर पुढे आपल्याला त्याच पद्धतीचं गणित पुढे सोडवायचे. ते म्हणजे कोणतं, तर 360 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड आणि 360 ग्रॅम पाणी, यात ॲसिटिक ॲसिडचे मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. ॲसिटिक ॲसिडचं मोल फ्रॅक्शन आपल्याला इथे विचारलेलं आहे. ॲसिटिक ॲसिडचं फॉर्म्युला काय हे आपल्याला कधी कधी आयोग देतं, पण कधी कधी आपल्याला लक्षात ठेवायचं. ॲसिटिक ॲसिड म्हणजे काय, CH3COOH ॲसिटिक ॲसिड. ओके, आणि त्यानंतर पाणी, पाणी म्हणजे काय, H2O. आता इथे कार्बन, अगेन आपण मगाशी काढलं होतं ॲसिटिक ॲसिडचं रेणू वस्तुमान, मी डायरेक्ट आता तुम्हाला इथे सांगतो. 2 कार्बन, बरोबर. त्यानंतर हायड्रोजन किती, 4 हायड्रोजन, आणि त्यानंतर ऑक्सिजन किती, 2 ऑक्सिजन. याच्यानुसार सोडवलं तर कार्बनचं अणुवस्तुमान 12, 12 दोणे 24. त्यानंतर हायड्रोजनचं हे 4 राहील कारण 1 असतं अणुवस्तुमान, आणि याचं किती येईल, 16 दोणे 32. ह्याची टोटल किती आली, 60. 60 काय आलं, रेणुवस्तुमान कोणाचं आलं, ॲसिटिक ॲसिडचं. ॲसिटिक ॲसिडचं रेणुवस्तुमान आहे, पण दिलेलं पदार्थाचं वस्तुमान किती आहे, 360 ग्रॅम. मोलची संख्या काढण्यासाठी आपण यांचं डिव्हिजन करतो, 60, बरोबर. 6 6 36, 6 मोल, 6 मोल ॲसिटिक ॲसिडचे आपल्याला आले. त्यानंतर आता पुढे H2Oचं काढताना H आणि O, H किती, 1, ऑक्सिजन किती, सॉरी इथे 2, इथे 1. हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. ऑक्सिजनचे किती आहेत, 1 आहे. H हे 2 आले, इथे 16 के 16, हे किती आले टोटल, 18 आले. रेणुवस्तुमान किती आले, 18. आता हे 360 ग्रॅम पाणी आहे, 360 डिवायडेड बाय 18, तेव्हा आपण मोलची संख्या येईल ना, 18 के 18, 18 दोणे 36, 20 मोल, बरोबर. 20 मोल एवढं कोणाचं आलं, पाण्याचं आलं. आता टोटल मोल किती झाले, तर 26 झाले टोटल मोल, बरोबर. आपल्याला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, तर एकूण मोलची संख्या जी आहे ती आपण डिव्हिजनमध्ये खाली ठेवतो, बरोबर. हे 26 मोल आले आपले टोटल. आणि त्याच्यानंतर ॲसिटिक ॲसिडचं मोल फ्रॅक्शन, ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे त्याच्या मोलची संख्या किती आहे, 6. फॉर्म्युलेमध्ये जर आपण टाकली तर 6 डिवायडेड बाय 26. याचं सोल्युशन म्हणजेच काय असेल, आपलं मोल फ्रॅक्शन. ओके, याचं सोल्युशन म्हणजे आपलं काय असणार आहे, मोल फ्रॅक्शन. त्यामुळे कोणतंही आपल्याला ज्यावेळेस गणित दिलं जाईल त्यावेळेस त्याची मेथड लक्षात ठेवायची, आणि मेथड लक्षात ठेवून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. सो आपण याचं जर डिव्हिजन केलं तर तुम्हाला 0.23च्या आसपास उत्तर आलेलं पाहायला मिळेल. ओके, 0.23 म्हणजे 26 00 26 2 52 म्हणजे 60, आणि त्या पद्धतीने 0.223. ओके, तर असं तुम्ही मोल फ्रॅक्शन काढू शकता. तुम्हाला आधी काय काढावं लागेल, त्या पदार्थाचं रेणुवस्तुमान, त्यानंतर त्याचं मोलची संख्या, आणि मोलची संख्या काढल्यानंतर आपल्याला सिंपल या फॉर्म्युल्यामध्ये ज्याचं मोलची संख्या काढायची त्याचं मोल्स, आणि नंतर मोल फ्रॅक्शन काढायचे त्याचे मोल्स, आणि त्यानंतर डिव्हिजन बाय टोटल का 6 इथे आहे, हे 6 मोल आणि हे 20 मोल, असे 26, म्हणून ते डिव्हिजनमध्ये आपण घेतलेले आहेत. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये आता बघा, तुम्ही ग्रॅममध्ये आपण बघितलं तर लिटरमध्ये एक तुम्हाला अशा पद्धतीचं उदाहरण येऊ शकतं की 22.4 लिटर ऑक्सिजन आहे, त्यानंतर 89.6 लिटर नायट्रोजन आहे. त्या मिश्रणामध्ये ऑक्सिजनचं मोल फ्रॅक्शन विचारलं आहे, ऑक्सिजनचं मोल फ्रॅक्शन. आता ऑक्सिजनचं मोल फ्रॅक्शन सुरुवातीला काय करतो आपण, तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं 1 मोल बरोबर 22.4 DM³ म्हणा किंवा लिटर म्हणा त्याला. ओके, हे काय असणार, हे स्टँडर्ड आहे. आता ऑक्सिजनचं 22.4 लिटर त्यांनी दिले, 22.4 लिटर. ओके, इथे तुम्हाला 22.4 लिटर ऑक्सिजन म्हणजेच किती आहे, ऑक्सिजन बरोबर 1 मोल आहे. याला इथे मोलची संख्या काढायची गरज आहे का, कारण डायरेक्टली तुम्हाला दिले, त्यानंतर ग्रॅममध्ये वगैरे देऊन किंवा ते रेणुवस्तुमान काढून नंतर पुढं असं करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला डायरेक्ट इथं गणितात दिले 22.4 लिटर ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन किती आहे, 1 मोल ऑक्सिजनचा आहे. आता नायट्रोजनच्या बाबतीमध्ये 89.6 जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर 22च्या पटीमध्येच आहे, बरोबर. 22.4च्या पटीत आहे, म्हणजे किती, 22 चौक 88 आणि 4 चौक 16 यांचीच आपल्याला इथे टोटल दिसते. म्हणजेच काय की नायट्रोजन जो आहे त्या नायट्रोजनचं किती असणार आहे आपल्याला इथे पाहायला मिळते, तर टोटल मोल किती असणार आहेत, 4 मोल असणार आहेत नायट्रोजनचे, बरोबर. 4 मोल आणि ऑक्सिजनचा 1. आता तुम्हाला जर मोलच मिळाले तर
तर डायरेक्ट फॉर्म्युला आपला काय, ज्याची मोल फ्रॅक्शन काढायचं आहे त्याच्या मोलची संख्या, ऑक्सिजनचे मोल फ्रॅक्शन काढायचं आहे म्हणून त्याची किती आहे 1, आणि नंतर डिवायडेड बाय किती टोटल, या दोघांची टोटल किती आहे 5 मोल. जर आपण इथे टाकली उत्तर काय येईल, याच्यामध्ये जर आपण काढलं तर 0.2 एवढं उत्तर आपल्याला आलेलं पाहायला मिळेल. ओके, तर अशा पद्धतीने मोल फ्रॅक्शन, म्हणजे हे मोल फ्रॅक्शन कोणाचं आलं तर ऑक्सिजनचं. तुम्हाला इथे डायरेक्ट दिलं आहे हे लिटरमध्ये, आणि हा एक आपण सुरुवातीला पाहिले, याच्याबद्दल डिस्कशन पण केले, किती आकारमान वगैरे व्यापेल त्याच्यानुसार. ओके, हे स्टँडर्ड आहे आणि याच्यानुसार आपण जर सोडवली गणितं तर अशी उत्तरं आपण काढू शकतो. ओके, आपण सुरुवातीला बघितलं मोलची संख्या कशी काढायची, रेणू वस्तुमान कसं काढायचं, त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन काढलं, मोल फ्रॅक्शन कसं काढायचं त्याची पण एक मेथड आहे, ती पण आपण बघितलेली आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो याच्यात की मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी यांच्या संबंधित काय गणितीय उदाहरणे आहेत ती आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर मोलॅरिटी आणि मोलॅलिटी विशेष करून ह्या दोनवर आपल्याला गणितं विचारली जातात. तर त्यांचे फॉर्म्युलेज काय आहेत, म्हणजे द्राव्याचे मोल्स ऑफ सोल्यूट आणि द्रावणाचे लिटरमध्ये आकारमान. ओके, लिटरमध्ये आकारमान हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मोलॅलिटी म्हणजे काय, द्राव्याचे मोल, अगेन सेम जसं मोलॅरिटीमध्ये आहे तसंच, आणि फक्त इथे सोल्युशन ऐवजी काय सॉल्वंट आहे, तो पण कसं किलोग्रॅममध्ये, इथे लिटरमध्ये आपल्याला होतं, इथे किलोग्रॅममध्ये. हे दोन लक्षात ठेवायचं. आणि नॉर्मॅलिटी म्हणजे काय, द्रव्याचे सममूल्य भार डिवायडेड बाय द्रावणाचे सोल्युशन लिटरमध्ये आकारमान, जसं पहिल्याचं आहे त्याप्रमाणेच इथे आपल्याला दिसते. म्हणजे हे फॉर्म्युलेज पाठ करून ठेवायचं आणि आपण कशा पद्धतीने काढायचं आहे त्याच्याबद्दल देखील उदाहरणांवरून पाहूयात. ओके, आता इथे तुम्ही बघताय की किती आहे 500 मिली पाण्यात काय आहे 5.85 ग्रॅम सोडियम क्लोराईड टाकले. सुरुवातीला आपण बघितलं द्रावण म्हणजे काय की सोल्युशन, म्हणजे लिंबू सरबतचं उदाहरण आपण पाहिलं होतं आपल्या द्रव्याची संकल्पनामध्ये, बरोबर. द्रावण म्हणजे काय तर सोल्युशन म्हणजे काय, समजा लिंबू सरबत, तर लिंबामध्ये पाणी आणि आपण असं म्हणू साखर, बरोबर. पाणी, साखर किंवा लिंबू ह्याच्यामध्ये पाणी हे काय असणार आहे, बरोबर. पाणी हे सॉल्वंट असणार आहे, पाणी हे द्रावक असणार आहे. जे जास्त प्रमाणात असतं ते आपण सॉल्वंट म्हणतो, त्याला द्रावक म्हणतो. आणि जो कमी प्रमाणात म्हणजे लिंबू किंवा साखर ही कमी प्रमाणात असते त्यामुळे त्याला आपण द्राव्य म्हणतो. ओके, त्याला सोल्यूट म्हणतो. तर ते सोल्यूट आणि मिक्स जर आपण ते प्रॉपर केलं तर आपल्याला काय मिळतं, सोल्युशन मिळतं, म्हणजे द्रावण मिळतं, बरोबर. हे आपण सुरुवातीला पाहिलं होतं. आता 500 मिली पाण्यात एवढं सोडियम क्लोराईड टाकलं. इथं आपल्याला द्रावक कोण आहे, द्रावक पाणी आहे, आणि सोडियम क्लोराईड काय आहे तर द्राव्य असलेलं आपल्याला दिसतं. हे लक्षात घ्या पहिले गणितात, म्हणजे कन्सेप्ट आपण शिकतो ते उगाच शिकत नाही, त्याची ॲप्लिकेबिलिटीसुद्धा आहे गणितामध्ये, तुम्हाला ती वापरता देखील येऊ शकते. ओके, आता इथे हे मिक्स केलं आहे म्हणून त्याच्यानंतर आपल्याला द्रावण मिळाले आणि त्या द्रावणाची आपल्याला मोलॅरिटी विचारलेली आहे. गणित डिकोड करणं काय असतं तर ते हे असतं, तुम्हाला समजून घेणं की गणितात विचारलं काय, जे समजलं की अर्ध गणित तिथं सुटलेलं असतं. आता बघूया आपण की सुरुवातीला आपण आपल्याला मोलची संख्या तर काढायचीच आहे, मोलॅरिटी वगैरे या गोष्टी काढताना, म्हणजे द्राव्याची मोलची काढायची आहे. तर फॉर्म्युला जर बघितलं तुम्ही, द्राव्याचे मोल ऑफ सॉल्यूट, आता याचे सोडियम क्लोराईड, सोडियम NaCl मध्ये सोडियम आहे, बरोबर, आणि क्लोराईड आहे. सोडियमचं अणुवस्तुमान किती आहे 23 आहे, क्लोरीनचं किती आहे 35.5, पण आपण फॉर एक्झाम्पल ॲव्हरेज आपण 35 घेऊ याच्यासाठी गणितीय कॅल्क्युलेशनसाठी. तर ही टोटल किती येते, या दोघांचं आपण एकच आहेत, बरोबर, 58 एवढी येते. हे काय आलं रेणू वस्तुमान, कोणाचं आलं तर NaCl, कारण एकच आहेत ना. अलीकडे आपण बघितलं H2O वगैरे 2 होते 3 होते त्यांनी मल्टिप्लाय केलं, पण NaClमध्ये तसं आहे का नाही, दोन्हीकडे एक आहेत त्यामुळे मल्टिप्लिकेशनची गरज नाही. ॲज इट इज त्यांचं अणुवस्तुमानांची आपण बेरीज केली की रेणुवस्तुमान आपल्याला मिळालं की त्याला ते 58. आता याची मोलची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय आहे, दिलेलं जे काही पदार्थाचं वस्तुमान आहे डिवायडेड बाय रेणुवस्तुमान. दिलेलं किती आहे पदार्थाचं रेणुवस्तुमान तर 5.85 आणि डिवायडेड बाय मोल आपण जे रेणुवस्तुमान काढलं ते किती आहे 58. जर तुम्ही इथे पाहिलं तर ऑलमोस्ट त्याच्या 10 पट आपल्याला दिसतंय, म्हणजेच याचं उत्तर किती येईल 0.1 एवढं येणार. 0.1 एवढं काय येईल, ही मोलची संख्या याची आलेली असेल. ओके, मोलची संख्या किती आली एवढी आली. आता आपल्याला पुन्हा एकदा बघायचं आहे, द्रावक आपल्याला मिलीलिटरमध्ये आहे, पण आपण गणितामध्ये बघितलं तर आपल्याला लिटर फॉर्म्युलेमध्ये आपल्याला लिटरमध्ये आकारमान पाहिजे, कोणाचे द्रावणाचे, बरोबर. लिटरमध्ये जर आपण बघितलं लिटरमध्ये काढताना 500 ml हे आपल्याला दिलेलं आहे. हे लिटरमध्ये केलं तर जवळपास अर्धा लिटर आहे, बरोबर. अर्धा लिटर म्हणजेच काय 0.5
लिटर एवढं झालं, म्हणजे अर्धा लिटर म्हणजेच 500 ml. आता अर्धा लिटर दिलं आहे आणि 0.1 मोल हे आपलं काय आलेलं आहे, मोलची संख्या आली. फॉर्म्युल्यामध्ये आपण जर टाकलं मोलॅरिटीच्या, तर आपल्याला फॉर्म्युला काय सांगतो, जे काही मोल आहे द्राव्याचं मोल किती 0.1 जे इथं आलं आहे आपलं, बरोबर. आणि नंतर मग आपण त्याला डिव्हिजन कशाने करतो, लिटरमधलं द्रावणाचं जे आकारमान आहे त्याने इथं लिटरमध्ये काढलं, जे ml मध्ये दिलेलं 0.5, बरोबर. 0.5 किती येणार मग 1/5 म्हणजेच 0.02. हे आपलं काय आलं, मोलॅरिटी कोणाची, तर द्रावणाची मोलॅरिटी काढली 0.2. ओके. फॉर्म्युला इम्पॉर्टंट आणि त्याच्यामध्ये आपण जे काही पुट केलं आहे, जे इथे आपण बघतोय तेच इथे किती आलेलं आपलं 0.1, इथे 0.5 बरोबर 0.2. हे आपलं उत्तर पहिल्या गणिताचं होतं. हा फॉर्म्युला मोलॅरिटीचा लक्षात ठेवायचा आहे. कसा आहे, कशी पद्धत आहे, कोणत्या मेथडने आपण गेलो ते देखील तुम्हाला इथं बेटर लक्षात आलेलं असणार आहे. द्रावक कोण आहे, द्राव्य कोण आहे, नंतर त्याचं दिलेलं ग्रॅमचं वस्तुमान, त्याचं आपण काय काढलं, परत रेणू वस्तुमान काढलं या पद्धतीने, मोलची संख्या काढली. त्याच्यानंतर हे ml मध्ये दिलेलं आपल्याला गणितामध्ये फॉर्म्युल्यामध्ये लिटरमध्ये आहे म्हणून आपण लिटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. त्या दोघांचं सिम्पली रेशिओ घेतला जो आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं आहे आणि त्याच्यानुसार सॉल्व केल्यानंतर मोलॅरिटी आपली आलेली एवढी 0.2 एवढी येते. सो अशा पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. नेक्स्ट गणित आपण घेऊ. नेक्स्ट याच्यामधलं ते असं आहे, 5 मोलार 500 मिली द्रावणाचे आकारमान किती आहे, तर 1,500 मिलीपर्यंत वाढवल्यास नवीन मोलॅरिटी किती असेल. ओके. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी एक बेसिक याच्यामधल्या गोष्टी अशा आहेत, ती म्हणजे काय, की तुम्हाला एक सूत्र वापरावं लागेल याच्या अशा प्रकारच्या गणितांसाठी. म्हणजेच गेल्या वर्षी तुम्हाला आयोगाने एक प्रश्न विचारलेला आणि गेल्या वर्षीच या सूत्रानुसार ते गणित सुटत होतं. ते म्हणजे कोणतं, तर पहिल्या द्रावणाचं जर आपण मोल आणि त्याचं व्हॉल्यूम यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं, म्हणजे याला आपण M1 म्हणू आणि हे जे आहे त्याला V1 म्हणू, व्हॉल्यूम 1 पहिल्या द्रावणाचं. आणि दुसऱ्या द्रावणाचा जर आपण विचार केला तर हे V2 आहे आणि आपल्याला नवीन मोलॅरिटी विचार म्हणजे M2 काढायचं आहे आपल्याला. जर हे घेतलं तर हे दोघांची काय असते, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर ती त्यांची टोटल ही सारखी असते. ओके. तर आपण ह्या फॉर्म्युल्याला आपण इथे एक आता रूप देऊ आणि त्याच्यानंतर सोडवायचा प्रयत्न करू. म्हणजे काय फॉर्म्युला काय असणार आहे, M1 V1 इज इक्वल टू M2 V2. ओके. M2 V2 या पद्धतीने. M1 काय आहे, मोलर जर आपण बघितलं तर 5 आहे, इथे आपण बघतोय. त्यानंतर V1 काय आहे, 500 ml आहे, बरोबर. इथे आपल्याला 500 ml आहे आणि नंतर इकडे पण 1,500 ml आहे. त्यामुळे आपल्याला कन्वर्ट करायची गरज आहे का, तर नाही, ॲज इट इज ठेवून द्यायचं. जर ते लिटरमध्ये असते किंवा 1 लिटरमध्ये आणि 1 मिलीलिटरमध्ये, तर आपल्याला दोघांना कन्वर्ट, कोणाला तरी एकाला कन्वर्ट करून घ्यावं लागलं असतं. आता हे 5 गुणिले इथे 500 बरोबर M2 आपल्याला काढायचं आहे, तो ॲज इट इज. आणि V2 म्हणजे किती, 1,500 इथे आपल्याला दिलेलं आहे. M2 काढायचं आहे म्हणजे आपण M2 एक बाजूला ठेवला, हे 1,500 आहे, हे काय होणार आहे, हे 1,500 याला इथे डिव्हिजनला येतील. म्हणजेच आपल्या गणितामध्ये काय येईल, 5 गुणिले 500 डिवायडेड बाय 1,500. ओके. हे जर आपण सोडवलं सोप्या पद्धतीने तर 5 त्रिक 15. ओके. म्हणजेच 5/3 हे आलं म्हणजे 1.66 एवढं काय असणार आहे, हे मोलार म्हणजे आपण इथे 5 मोलार म्हटलं ना, तर इकडे किती असेल ते M2ची व्हॅल्यू 0.66 मोलार. हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजे सोपं आहे, फक्त आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे होता, माहीत असायला पाहिजे होता. अशा पद्धतीने नवीन मोलॅरिटी विचारली 2 द्रावणांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला कम्पेअर करून, तर हा फॉर्म्युला आपला जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि M1 V1 इज इक्वल टू M2 V2 असं काही मोठं लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे की इकडे जसं तुम्ही मोलॅरिटी आणि मोलॅलिटीमध्ये कन्फ्युजन होईल त्या पद्धतीचं नाही आहे. तर तुम्हाला M1 V1 एवढं सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि असं जर विचारलं, फक्त एवढं लक्षात ठेवा, इथे जर मिली आणि इथे जर लिटरमध्ये दिलं तर त्या लिटरला मिलीमध्ये करा किंवा मिलीला लिटरमध्ये करा, पण ते दोघेही सारखे पाहिजेत, तरच तुम्ही त्या फॉर्म्युल्यावर टाकू शकता. नाही तर 1 लिटरमध्ये दिले 1 मिली दिले, उत्तर काढलं आणि भलतंच असेल किंवा ऑप्शनमध्ये तुम्हाला 1 नंबरलाच ठेवला असेल ते ऑप्शन आणि तुम्ही चुकीचं ऑप्शन मार्क करून पुढे जावाल आणि मग मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. मग त्यामुळे अशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. ओके. नेक्स्ट आपण बघूयात. पुढचा आहे तो म्हणजे कोणता, तर 1.5 मोलार फॉस्फरिक ॲसिड आहे H3PO4 च्या 10 लिटर द्रावणापासून 1 नॉर्मल. आता इथे बघा, इथे मोलारमध्ये दिलं आहे आणि इथे तुम्हाला मोलारमध्ये आहे का, सॉरी मागच्या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं
तर इथे तुम्हाला दोन्ही पण कसे दिले होते, मोलार दिले होते. इथे मोलॅरिटी विचारलेली, इथे मिलीमध्ये, इथे मिलीमध्ये. पण आपल्याला पुढे या गणितामध्ये तसं दिलं आहे का, तर नाही. इथे मोलारमध्ये दिले आणि तुम्हाला इथे विचारलं की नॉर्मलमध्ये दिले. त्यामुळे हे M1 V1च्या फॉर्म्युल्यानुसारच सुटेल, परंतु आपल्याला आधी ही नॉर्मॅलिटी आहे ती चेंज करावी लागेल, किंवा हे मॉरॅलिटी आहे ती चेंज करावी लागेल. आपल्याला फॉर्म्युला काय आहे नॉर्मॅलिटीचा, तर जर आपण एक सेकंड इथे जर आपण फॉर्म्युला लिहायचा प्रयत्न केला तर काय येईल, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू N इंटू M. म्हणजे काय, मोलार. आता हे नॉर्मॅलिटी काढण्यासाठी आहे, बरोबर. म्हणजेच याला आपण नॉर्मॅलिटीमध्ये कन्वर्ट करू. N म्हणजे काय, तर ती याच्यामध्ये असलेली H3 आयन्स जे आहेत, H+ आयन, तर त्याची संख्या किती आहे, H+ आयनची संख्या जी रिप्लेसेबल आहेत त्यांची संख्या आहे 3. आणि मोलार जे आपल्याला दिलं आहे ते किती आहे, तर ते आहे 1.5. नॉर्मॅलिटी आपण काढली तर किती येईल, याची किती येणार, 4.5 M, म्हणजे मोलरमध्ये आलं. नॉर्मॅलिटी आपण काढली, आता सॉरी इथे N येणार. ठीक आहे, N का, कारण आपण नॉर्मॅलिटी काढले. नॉर्मॅलिटी आली किती, 4.5 N, आणि इथे किती आहे, 1 N एवढी आहे. मग आता N दोन्हीकडे आपल्याला सापडलं. मग आपल्याकडे आपलं फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, तर M1 V1 इज इक्वल टू M2 V2 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आपण तो सोडवला तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय येतील आपल्या, M1 म्हणजेच काय येणार, सुरुवातीला 4.5 हे आपण आता काढलं आहे. V1 किती आहे, 10 लिटर आहे, बरोबर. त्यानंतर M2 काय येणार, आता इथे 1 येणार, कारण इथे 1 आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला काढायचं काय, V2 किती लिटर पाणी लागेल त्याच्याबद्दल आपल्याला काढायचं आहे, म्हणजे V2 काढायचा आहे. V2ला एक बाजूला ठेवला आपण आणि उत्तर काढायला गेलो तर आपल्याला 4, 10 आणि ह्या 1 डिव्हिजनमध्ये म्हणजेच किती येईल, 4.5ने 10 गुणलं तर 45 उत्तर येईल. 45 लिटर हे आपलं फायनल पाणी असेल. टोटल पाणी 45 लिटर असेल. पण 10 लिटर द्रावणापासून किती लिटर पाणी बनलं आहे, 45 बनलं आहे. म्हणजे किती लिटर पाणी टाकावे लागेल हे गणित आहे, टाकावे लागेल. 10पासून 45 बनलं आहे, बरोबर. म्हणजे 10मध्ये किती ॲड केलं आहे तेव्हा ते 45 बनलं आहे, 35 लिटर पाणी टाकावं लागलं आहे. हे 35 लिटर हे आपलं उत्तर असेल. ओके, तुम्हाला गणित कधी कधी सोडवताना तुम्ही 45ला थांबता आणि तुम्हाला आयोग ऑप्शनमध्ये 1 नंबरलाच 45 दिलेलं असतं. तुम्ही बघता की 45 आले, 45 मार्क करता पुढे जाता, परंतु 2-3 नंबरला आयोगाने 35 ठेवलेलं असतं, कारण गणित तुम्ही व्यवस्थित वाचलं नाही, त्यामुळे तुम्हाला त्याचा फटका बसला. तर पाणी किती टाकावे लागेल, 45 तयार झाले, होतं किती, 10 होतं, 45 तयार झाले म्हणजे किती टाकले, 35 टाकले, हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने गणितं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेमध्ये, आणि त्यात कन्सेप्ट व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगितलेत. सो याच्याबद्दलचं तुमचं जे काही डाऊट्स आहेत, आय होप मी क्लिअर केले असतील सगळेच. अशा पद्धतीची गणितं जर आपल्याला आली, अगदी राज्यसेवेला तर कन्फर्म येणारच आहेत. पण तुम्हाला जर इफ इन केस विचारलीच गेली कंबाईनच्या एक्झामला, ग्रुप बी, ग्रुप सीला, तरीसुद्धा आपली तयारी असली पाहिजे. त्या अनुषंगाने मी हे सेशन घेतलं आणि ही गणितं आपल्याला क्लिअर करणं हे देखील गरजेचं होतं. आणखी पुस्तकांमध्ये किंवा इतर PYQs वगैरे बघून तुम्ही सोडवू शकता आणि त्यानंतर तुम्ही उत्तर काढू शकता. हे सेशन बघितल्यानंतर तुम्हाला गणितांचा कॉन्फिडन्स 100% येणार, एवढं मी नक्की सांगू शकतो. ओके, तर आजचं सेशन आपलं इथे संपते आणि या सेशनमध्ये आपण खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी आणि नवीन गोष्टी आपण बघितल्या, ज्या आपल्याला फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट होणार येणाऱ्या परीक्षांमध्ये, एवढं नक्की. ओके, सो आपल्या या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणामध्ये, लाईक करा जो कंटेंट मी टाकत असतो आपल्याला नक्की आवडत असेल तर. त्यानंतर कमेंट करत चला आपलं ॲप्रिशिएशन, आपल्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या. त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करत राहा, जेणेकरून आपली ग्रोथ आपल्या चॅनलची होऊ शकते. ओके, त्यानंतर आपले काही टेलिग्राम चॅनल्स आहेत, टेलिग्राम चॅनलला देखील व्हिजिट करा आणि तिथे देखील जॉईन होण्याचा प्रयत्न करा, जर उपयुक्त डाटा तुम्हाला वाटत असेल तर. अदरवाईज उगाचच नुसते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्याचा उपयोग शून्य असेल तर अजिबात करू नका. मग ते माझं असेल तरीसुद्धा हरकत नाही. ओके, सो आपण चूजी राहिलं पाहिजे, सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे. फापट पसारा उगाचच करू नका. यूट्यूब चॅनल्स हजारो सबस्क्राईब करून ठेवतो, उपयोगाचं एकही नसतं, बघत एकही नाही, त्यामुळे तसं करू नका. जे काही कराल ते सिलेक्टिव्ह करा आणि त्याच्यानुसार आपल्या अभ्यासाला रिस्पेक्ट करा आणि त्यानुसार पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू सो मच. आजचं सेशन इथे संपतं आहे. हॅव अ ग्रेट टाईम.